नमस्कार मित्र, आज प्रथम जीवन आनंद सामाजिक संस्था सातारा या संस्थेचं मुख्य कार्यालय आहे. ते मुख्य कार्यालयाची तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. पहिली माहिती सांगते, पूर्णपणे तुम्हाला ऑफिस व्हिडिओ दाखवते आणि नंतर पूर्णपणे तुम्हाला संस्थेची माहिती सांगते. हे आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे. स्थापना आहे 22 डिसेंबर 2025. संस्थेचं नाव आहे जीवन आनंद सामाजिक संस्था सातारा. ध्येयदान हेच श्रेष्ठदान, चला तर मग करूया जनजागृती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मी स्वतः रेखा तपासे, तसेच संस्थेच्या संस्थापक सचिव कल्पना हरिहर हे आमचे डॉक्युमेंटचे नाव आहेत. पूर्ण पत्ता आहे मुख्य कार्यालय 225 मल्हार पेठ, ढोरगल्ली, तालुका जिल्हा सातारा, पिन नंबर 415-002. आपली जी हेल्पलाईन मोबाईल नंबर आहे 91996060 7365 असा आहे. हे आपलं मुख्य कार्यालय आहे. या मुख्य कार्यालयात मध्ये आम्ही असा एक बॅनर केला आहे. तर जीवन आनंद सामाजिक संस्थेच्या संचालित म्हणून आपण जीवन आनंद आनंद आश्रमची निर्मिती करणार आहोत. त्याच्यासाठी स्वतः मी तिथे हात जोडलेले आहेत. माझं नाव रेखा तपासे आहे, पण यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकला अनाथाची दीदी हे टोपण नाव दिलेलं आहे. यूट्यूबची लिंक दिलेली आहे. पूर्णपणे यूट्यूबची माहिती. या बाजूला आपल्या संस्थेच्या सचिव कल्पना हरिहर आणि त्यांचं टोपण नाव काळजी मॅडम असं आहे. त्याच्याच वरच्या बाजूला आपल्या संस्थेचे 2 सिम्बॉल आहेत. बऱ्यापैकी माहिती आहे. इकडं पण पूर्ण आपण संस्थेचा सिम्बॉल दिलेला आहे. यूट्यूबची लिंक दिलेली आहे, इंस्टाची लिंक आहे, फेसबुकची लिंक आहे, बिझनेस वर्कशॉपची लिंक आहे, आपल्या मुख्य कार्यालयाचा ईमेल आहे. तसंच या बाजूला आपलं जे पुढचं जे पाऊल आहे, आता आपण संस्था रजिस्ट्रेशन केली आणि त्यानंतर आपण जे पुढे जे कार्य करणार आहोत ते पूर्णपणे रोडवरील सर्व ठिकाणचे बेवारस, बेघर, अनाथ, मनोरुग्ण, अंध, अपंग, मतिमंद, गतिमंद, मूकबधिर, HIV बाधित यांच्या संगोपनासाठी आपण अनाथाची सेवा हीच ईश्वर सेवा, जीवन आनंद आनंद आश्रम सातारा. आणि याची संकल्पना आहे. या संकल्पनेवर मी नंतर बसल्यानंतर आपल्या संग बोलतेच आहे. या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती केलेली आहे. संस्थेच्या सचिव मॅडम आणि ही जी लोक आहेत, ह्या अशा अवस्थेतील लोक आपल्या महाराष्ट्रात मध्ये तालुक्यात, जिल्ह्यात, बसस्थान सगळ्या ठिकाणी अशा अवस्थेत लोक हे देवाला फिरत असतात. तर ही संकल्पना आमच्या मनामध्ये कशी आली, मध्ये राहिलं दाखवायचं. मॅडम देवीचा फोटो आहे, तसंच सुविचार आहेत. इथे संस्थापक अध्यक्ष रेखा तपासे नाव आहे, संस्थापक सचिव कल्पना हरिहर यांचं नाव आहे. या ठिकाणी आम्ही दोघेजण बसतोय. आमचा टेबल आहे, इथे लोक बसत आहोत. हे आपलं जे आहे हे छोटंसं आपलं मुख्य कार्यालय आहे. आता तुम्हाला थोडक्यात मध्ये पुढची माहिती सांगते. हे जे पुस्तिका आहे हे आपलं पुस्तिकेचं पहिलं पान आहे, हे दुसरं पान आहे,
या आपल्या संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे. तसेच दर्पण सर्टिफिकेट आहे. आणि आश्रम आपण उभा करणार आहोत, त्या आश्रम साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू वगैरे सगळं आपण यात नमूद केलेलं आहे. हे जे बेवारस लोक आहेत त्यांचे काही छायाचित्र आहेत. तसेच इथे आपण पूर्णपणे बँक डिटेल्स वगैरे वगैरे दिलेला आहे. ही जी पुस्तिका आहे हे आपण यूट्यूबला, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉरवर्ड केलेले आहे. हे तुम्हाला चॅनल लिंक करून वाचता येईल. आता सांगण्याचा तात्पर्य असा आहे की ही संकल्पनेतून निर्माते असं आपण म्हटलेलं आहे. तर मुळातच मी स्वतः आणि संस्थेच्या सचिव कल्पना हरिहर मॅडम आम्ही दोघी जणी सामाजिक राजकीय काम करत होतो. आणि सामाजिक राजकीय काम करत असताना असे काही प्रसंग, असे काही हास्य बघितले की जेणेकरून हृदय पिळणारे होते. म्हणून थोडंसं बाकीची कामं बाजूला ठेवून आम्ही संकल्पना केली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून आपणापर्यंत संस्था भेटीला आणतोय. संस्थेच्या माध्यमातून आपण आश्रमाची निर्मिती करतोय. ही झाली माहिती जी आहे तुम्हाला पूर्णपणे संस्थेचं चित्र दाखवलेलं आहे. हे आपलं हेड ऑफिस आहे. ह्या हेड ऑफिसमध्ये प्रत्येक रविवारी 11 ते 5 या वेळेमध्ये इथे आम्ही उपलब्ध असणार आहोत. ज्यांना कोणाला संस्थेला भेट द्यायची आहे त्यांनी ह्या वेळेत तिथं यावं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद.